चहा बिस्किट या मित्रांनो नाश्ता करायला माझ्या बाबू सोबत आमचं फस्त पण झालं एक पुडा पूर्ण। हा बघा आज आमचा सोमवार बंडूचा झाला नाश्ता। पण कसा इथं मांडीवर बसलेत कोण ओळखावर ही कोण व्यक्ती आहे का तुमच्या ओळखीची आहे का ही व्यक्ती तुमच्या ओळखीची मांडीवर बसलेली माझ्या। आपलं दूध गरम होतंय आपलं पुरण पण शिजलेलं आहे। गाईला अंघोळ चालू आहे गाईची। आता हे दोन्ही गाया धुवायच्या बरं का। एक मोठी धुतलेली आहे धुतली तिला वर नेली तिकडे बांधायला। पहाटे रात्रपासून पाऊस धोधोय आपली रांगोळीच पुसून गेली सगळी आज। स्किप न करता व्हिडिओ पहा आणि स्किप न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद। शुभ्राला आंघोळ करायला आवडत नाही। शुभ्राला आंघोळीला पाईप चालू केला आपली मोटर तिच्यावर फुवारा मारला शुभ्राने धूम ठोकली अगदी मेकच उपटून टाकली तिने। काय तुला पण आंघोळ घालते थांब ती बघा कशी ओरडते तिलाही आंघोळ करायची ही शांत उभं राहते आंघोळ घालताना। गावरान ते गावरान असतं बाई विचित्र लय ताकद असते गावरानला। शुभ्रा चल आता ही अशी आम्हाला पळवल ना का विचारूच नका बघा ते नुसती उड्या मारणे इकडे तिकडे ही। मित्रांनो गाया धुतल्या आता आपल्याला काय बैल नाही येत सजवायला आले नाही वदा दाखवून गावामध्ये। आता म्हटलं हे थोडं थोडं गवत आहे पाऊस पडतोय काय काम आहे थोडंसं हे गवत उपटून टाकावा कारण का ह्याच्यामध्ये कचरा गुंतून राहतो ना। बऱ्याच आपल्या ह्या तुळशी आलेल्या आहेत बहा एवढ्या। काही यंदा आमच्याकडे पाऊस असल्यामुळे बैल पोळा एकदम शांत शांत आपल्याला बैल नाहीत आपण जात नाहीत गावात। गावात मिरवणूक असते बैलांची संध्याकाळी 4-5च्या नंतर। हे पाहे असं गवत आता ना आता हे रान असं नरम झालेलं आहे मऊ म्हणून हे असं उपटून येते। आज सोमवार पण आहे आपला झाला पूर्णाचा स्वयंपाक। मित्रांनो 1:30 वाजली। मित्रांनो आज आहे श्रावणी पोळा आमच्याकडे पण आमच्याकडे काही बैल नाहीत आणि इतका पाऊस आहे ना आम्ही काही गावात गेलोच नाहीत। सकाळपासून माझं चाललंय घरामध्ये स्वयंपाक पाणी करायचं नैवेद्य। गावामध्ये जेवढे देव असतील छोटे जरी एखादा असेल मूर्ती दगडाची तर तिथे सुद्धा नैवेद्य ठेवला जातो। तर 50-60 मी नैवेद्य केले होते आणि तेवढ्या देवांना नारळ फोडले जातात पण सोमवार असल्यामुळे आज नारळ नाही फोडणार। आणि अशा प्रकारे आमच्याकडे नैवेद्य असतो देवाला सगळ्या देवाला नैवेद्य सगळ्या नारळ 100-150 मी नैवेद्य केले। छोट्या छोट्या पूर्णाच्या पोळ्या करायच्या एवढ्या एवढ्या आणि बाकी जे करतात ते भजी कुरडे पापड सगळं आमटी भात दूध वगैरे सगळं देवाला त्याच्यावरती थोडं थोडं टाकून अशा प्रकारे नैवेद्य माणसं दाखवतात। गावात असणाऱ्या बायका दाखवत असतील पण आमच्याकडे सगळे माणसंच जातात। हे गेले होते नैवेद्य वगैरे दाखवून आले तर आपल्याकडे काय गायांना धुतले वगैरे त्यांनी पाईप मारून ठेवलं। काल पण भिजले दिवसभर गाया त्याच्यामुळं लगेच निघाले अशा पाईप मारले की। नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये आपली मीराताई। मित्रांनो श्रावण महिन्यातील आज पोळा आहे आमच्याकडे श्रावणी पोळा आहे। बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच गावांमध्ये अशी प्रथा आहे वेगवेगळ्या ठिकाणी आज पोळा नसतो कुठे कुठे तर आमच्याकडे आज आहे। तुम्हालाही पोळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुम्हा सर्वांना। अशा आता आम्ही पोळा काय साजरा करायचा एवढा धोधो पाऊस आहे रात्रीभर पाऊस आहे सकाळी पण पाऊस आहे। ज्याला असतात बैल आहे ते त्याला जाणं भागच आहे मिरवणूक काढतील जातील पण आम्ही काही गावात जातच नाहीये। मित्रांनो या जेवायला पुरणाची पोळी ब्रुनो चल जेवायला। ब्रुनो सकाळीच जेवला आता ब्रुनो जेवणार नाही। चालू तर केलता का शुभ्रा पाय धुऊ दे रोज तर धुवून देत नाही।
अरे 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 ये काय अगं तुलाच खायलाच देते नुसती गाय घाई करतात. कुंकूच लावून देत नाही नुसतं खायला पाहिजे नुसतं खायला. हा हे तर लय गुड 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 गुडी मळवड भरलं तिचा. कधीच कुंकू लावून देत नाही. ही पण लावून देत नाही. आपल्या शुभ्राला रोज बघा आता आपला दिवा पण विजलाय. माचीस घे तुझ्या डोक्यावर फुल तुला गजरा तुला हा गजरा तुला तिने खाल्ला तिचा गजरा. अगं खाना पोळी आहे रोज खाते आज काय झालं ग. हा हिची कशी दरपड चालू बघ शुभ्रा. शुभ्राला रोज पोळी खायची सवय. शुभ्रा रोज पोळी खाते. दोन दोन चांगले जाड 2 पोळ्याची 1 पोळी केली. खाता नाही तोंड हलवत. असं आता बघ कशी आता बघ कशी लावून देते. कुंकू लावताना लावू देत नाही. एकामेकीचं ओढून खाते आणि कुंकू लावायला ह्यांना लावू देत नाही. त्यांची याला कुंकू आवडत नाही. गेल्या वर्षी आपल्या 4 गाया होत्या. गेल्या वर्षी मित्रांनो चिंचे खाली 4 गाय होते. ज्या गायला शिंग नाही तिचं नाव भंडी. भंडी म्हणत होते पण तिला आम्ही सुरभी म्हणायचो. एक सुरभी, गौतमी, कृष्णा आणि मग ही आपली श्यामा. आणि ही पंचमीला आणली शुभ्रा. आणि ही श्यामाला हिला झालेली आहे घुंगरू. त्या अशा गाभण होत्या त्या आपण विकून टाकल्या. आपल्याला काय गायांचं काय करायचं नाही. ज्या जवळजवळ आल्या की विकायचं. हिला पण विकायला काढलेली. हिला गिरेकच नाही आलं. मग ही व्याली. मग हिला कालवड झाल्यामुळे ठेवलं आम्ही. ये आपल्या दोघींचा व्हिडिओ काढू. चल चल संपली पोळी आता. किती पोळ्या खाते. तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. शुभ्राने कसा रंगच लावून दिला नाही. शुभ्राच्या पूर्ण रंग लावलाय. बस 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 चला बा आपण कंच घातले उकडायला. एवढी कंच निघाली आपली मका. मीठ टाकून उकडून उकडून सगळ्यांना आवडते. फार छान लागते. पावसाने घालना केला. मी वाडीकडे जाऊन आलोय ना चिखलात. ती मग 2 वाजता हा पुन्हाच खायची पोळी थांबते. काकी बस का फुट काढायचा आहे. नवरीला तंटाने बरं तू केलंय नवरीला. गावात नाही ती पुढे झाली. हा मग काय म्हणलं नाही थांबायच नाही. आणि इकडे बाबा आता इतके उशीर का दमदार लागतं. इतके उशीर दमदार लागतं का त्यांनी. कुणी नाही तर तुझी बघायला. अगं सरक ना 1 मिनिट. अगं मी मध्ये येते का
मग नाही तर काय. चांगलं आहे ना. हॅपी पोळा. खरा ही फार तुम्ही केला का? गिरी बायको तर मंगल हुडकून हुडकून ठेवले. हे नवरदेव आणि ती नवरी 3 नंबरची. सगळे घेते ना 5 वेळा काढले होते. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं चिंतामणि थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुखरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन पोटभर जेवणे. उपाशी काय झोपू नका आणि काय लाजू नका पावसा पाण्याचं. काय असणार जेवायला? चारा. आपण म्हणलं त्यांना व्यास पोळ्याचं दाखवलं की तुम्ही खा बाबा खा. म्हणशील कायचा दिवस उगवलाय आज. जर सणांना पोळ्या चालायच्या दर्शनाला नाही करायची आपली एक एक बारकी का होईना दर्शनाला. अजून एक त्यांना बैलाला नवरीचा उपवास होता. करू करते. शिकला का त्यांना मग करा थोडी. अरे नवरदेवा काय लाजतो रे. खाल्ली का? हा खाल्ली. आधी गुंडून तर म्हणते आपले हा दिवा दाखवावा लागतो गायांना आणि बैलांना. मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे पोळा साजरा झाला. पावसा पाण्याचे दिवस आहेत तरी सुद्धा आपापल्या परीने पोळा साजरा झाला. आम्ही काही गावात गेलेली नाहीये.
शेजारची बैल आलेली, आम्ही इथंच पूजा केली. त्यांच्या पण इकडे गेलेलो बैलांचे लग्न लावायला. तर अशा प्रकारे पोळा साजरा झाला. मित्रांनो, मी तुमची मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अशा प्रकारे थोडक्यात पूर्ण दिवसाचं मी रुटीन तुम्हाला सांगितलेलं आहे. काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आणि इतरांची. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.